विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। 30 सप्टेंबर 1993 ला लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपामध्ये मृत पावलेल्या सर्वच नागरिकांना, महिलांना, बालकांना विश्व 24 न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाने अतोनात नुकसान केले होते। अनेक नागरिकांचे या ठिकाणी बळी गेलेले आहेत। या भूकंपामध्ये सर्व मृत पावलेल्या नागरिकांना, मुलांना, महिलांना विश्व 24 न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट भूकंपग्रस्त किल्लारी भागातील। 30 सप्टेंबर 1993 हा दिवस लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो। आज 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेला हा महाप्रलयंकारी भूकंप आणि आज रोजी 30 सप्टेंबर 2022 रोजी किल्लारी येथील निळकंठेश्वर मंदिर सभागृहात या ठिकाणी प्रवीणसिंह परदेशी, भारत सरकार, नवी दिल्ली सचिव, लातूर जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे औसा तालुका आमदार अभिमन्यू पवार, त्याचप्रमाणे CO गोयल, तहसीलदार औसा भरत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन मृत पावलेल्या सर्वच नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। पाहुयात काही विशेष रिपोर्ट। 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपातील काही आठवणी। आपली छोटी प्रॉब्लेम असेल, मोठी प्रॉब्लेम असेल, पण ते डेफिनेटली त्याच्यावर प्रशासन पॉझिटिव्ह सोल्युशन किंवा निर्णय डेफिनेटली घेणार आहे। आपण सगळे इथे मोठी संख्येमध्ये उपस्थित झाले। आपले जे पण इश्यूज आहे आपण आता चर्चा करणार आहे नंतर, पण बरेचसे जे मेन इश्यूज आहेत ते आम्हाला माहिती आहे। तर ते विनंती आहे की आता प्रत्येक जण साहेब माझा कपाला मिळाला नाही किंवा माझ्या घरामध्ये कोणी दुसरं अतिक्रमण केलेलं आहे, तसे इंडिव्हिज्युअल निवेदन आम्ही विनंती करत आहे की ती आम्हाला देऊ नका। त्याच्यासाठी सर्वेक्षण झालेलं आहे, प्रशासनाकडे ते माहिती आहे आणि जसं मी म्हटलं की काही प्रश्न मंत्रालय लेवलचे आहे आणि काही प्रश्न आमच्या लेवलचे आहेत, तर ते मी डेफिनेटली त्याच्यावर चर्चा करणार आहे। परत एकदा आजच्या स्मृती दिवस निमित्ताने भूकंपामध्ये जे लोक गेले आहेत ते लोकांना विनम्र अभिवादन करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 30 सप्टेंबर 1993 मध्ये इथे बसलेल्या प्रत्येकांना आपल्या जवळच्या नागरिकांना या सगळ्या मदतकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाच्या जन्मोत्सव आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती हा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं आयोजित समाधान शिबिराच्या साठी खास करून दिल्लीवर आलेले माझे मार्गदर्शक, त्यांच्या हाताखाली 5 वर्ष चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला ते माझे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणजी परदेशी, आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी, VP, आपल्या जिल्ह्यामध्ये CO आल्यानंतर अभिनव योजना राबवत स्वतःचं नाव आणि आपल्या राज्याचे नाव कमवणारे CO अभिनव गोयल, कर्तव्यदक्ष SP श्रीमान निश्चित पिंगळे, तत्कालीन सरपंच आणि आमचे मार्गदर्शक शंकररावजी पसाळगी, आता सध्याचे सरपंच शिवराजी गायकवाड, आपल्या इतर मान्यवर बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, खरं म्हणजे आज आपण 29 वर्ष भूकंपाला झाली, 30व्या वर्षात आपण आज आहोत आणि या दरम्यान फिरत असताना अनेक प्रश्न आजही माझ्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये प्रमाणपत्र मिळत नाही, कमाला मिळत नाही, माझ्या घरावर कब्जा झालाय, हे झालंय, असे प्रश्न वारंवार घेऊन येतात। त्यामुळे मी ठरवलं की या निमित्तानं आपण त्यावेळेचे जिल्हाधिकारी, आताचे जिल्हाधिकारी यांना बोलवून एक समाधान शिबिराचं आयोजन करावं। म्हणून आपल्या अ गटातले 27 गावं आणि ब गटातले 10 गावं आता 37 गावांचा विलाप करण्याचं काम या निमित्तानं केलं आणि आपल्या सगळ्यांनाच
या निमित्तानं आपण समाधान करण्याचा प्रयत्न करणार. मला माहिती समाधान होणार नाही, कारण इतके प्रश्न आहेत, जटिल प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत. काय प्रश्न या स्तरावरचे, तहसीलदारच्या स्तरावरचे, काय प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरचे, काय प्रश्न मुंबईच्या स्तरावरचे. तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावरचे कामं लवकरात करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि भूकंप पुनर्वसनचे डेप्युटी कलेक्टर तरी त्यांच्या स्तरावरची कामं करावी आणि मंत्रालय स्तरावरची कामं माझ्यावर प्रदेशावर सोडावी. आम्ही ते दोघं मिळून करू. प्रलयकारी भूकंप तिथे झाला होता, त्याच्यामध्ये जे काय खूप मोठा आपल्यावर संकट आला. एक गोष्ट खूप खरी असते मानवांची, की जेवढा मोठा संकट येतो तेवढीच मोठी प्रतिकार करण्याची शक्ती देवाकडून आणि आपल्या आतून निर्माण होते. तर जेवढा मोठा संकट आला त्याही पेक्षा मोठा पुनर्वसनचा काम इथे उभा राहिला. कारण त्या संकटातून आपली शक्ती कमी नाही झाली, वाढली. जे काही घरं आज इथे उभे राहिलेले आहेत, जे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर इथे उभा राहिलेला आहे, त्याच्याकडून एक खूप मोठ्या आपत्तीमधून इष्ट आपत्ती आपण उभी केली असं बोललो तर चुकीचा होणार नाही. पण त्यामधूनही अनेक अडचणी अजून शिल्लक आहेत. अभिमन्यूजींनी जसं सांगितलं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, काही अंतर्गत रस्ते जे लोकांना घरवाढी करायची आहे, मोकळे प्लॉट्स आहेत, त्याच्यात आपल्याला दिलं पाहिजे. तर मला वाटतं की हे जे समाधान शिबिर आहे ते अभिमन्यूजी पूर्ण करतात आणि जिल्हाधिकारी आणि सगळे प्रशासन, एसपी साहेबांपासून तर मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गोयल या सर्व एकत्रित येऊन एकजूट होऊन प्रशासनाला पुढे करतात. ते खरं सांगू मी हे आपले प्रधानमंत्रीजींची कल्पना आहे. होल गव्हर्नमेंट, संपूर्ण सरकार एकत्र काम करणे. कारण एवढे वेगवेगळे विभाग आहेत आणि सगळे विभाग वेगवेगळे काम करतात, तर एकत्रित फायदा नागरिकांना मिळत नाही. हा एक अद्भुत उदाहरण आहे की पूर्ण जिल्हा प्रशासन एकत्रित येऊन आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आपण तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. आज जे काय आपण केलं, की जे काय छोटे मोठे सर्टिफिकेट्स, राहण्याचे रॅशन कार्ड, पेन्शन चे पेपर्स, जे आपण पेन्शन देतो संजय गांधी योजनाखाली, ते सगळे आज इथे वितरित केले. म्हणजे कुठलाही प्रेग्नन्सी प्रश्न तुमचा जे शासनाकडून सोडवायचा असतो तो शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचा हा समाधान कार्य आपण घेतलेला. मी ही संधी घेऊन आणि आपण सर्व इथे उपस्थित आहेत, त्याच्यामुळे ही संधी घेऊन दोन शब्द आपल्याला सांगू इच्छितो भूकंपाच्या संदर्भात. हा जेव्हा भूकंप झाला तर अनेक प्रश्न आपल्या समोर आले. एक प्रश्न असा होता की जे मुलं पूर्णपणे अनाथ झाले, तर परंतु हे घर जी पडली ते मोठ्या लोकांचे घर जास्त पडले. भूकंपाने एक वेगळ्या प्रकारचा प्रलय तयार केला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन